सर्वांना गुड इव्हनिंग. बघा आता आपण मॅथचा थर्ड जो चॅप्टर आहे इंडायसेस अँड क्यूब रूट हा आपण सुरू केला होता. याचे प्रॅक्टिस सेट आपण 3.1 आणि 3.2 आपण बघितले. आता आपल्याला कोणता प्रॅक्टिस सेट सुरू करायचा आहे? 3.3 सुरू करायचा आहे. मग आता 3.3 सुरू करण्याच्या आधी काही थोड्या बेसिक गोष्टी ते आपण पहिले समजून घेऊयात. काय काय महत्त्वाच्या बेसिक गोष्टी वगैरे ते आपण समजून घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला जो प्रॅक्टिस सेट आहे 3.3 याच्यामध्ये आपल्याला असतो क्यूब. कशाबद्दल इन्फॉर्मेशन आहे? क्यूब अँड क्यूब रूट. क्यूब अँड क्यूब रूट. आता क्यूब म्हणजे काय आणि क्यूब रूट म्हणजे काय ते पहिले आपण समजून घेऊ. क्यूब म्हणजे तुम्हाला मी आधी पण सांगितले काय रे क्यूब म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. ज्या नंबरचा आपल्याला क्यूब काढायचा आहे त्या नंबरचं आपल्याला किती टाइम मल्टिप्लिकेशन करावं लागतं? 3 टाइम्स. त्याला आपण काय म्हणतो? क्यूब म्हणतो. फॉर एक्झाम्पल 2 × 2 × 2 हे काय होणार आहे बरं? 2 × 2 × 2. कोणत्याही सारख्याच नंबरनी 3 वेळेस जर मल्टिप्लिकेशन जर केलं तर त्याला आपण काय म्हणतो? क्यूब. आणि हे कसं दाखवतो आपण? 2⁻3. क्यूबचा अर्थ काय असतो? ⁻3. बघितलं होतं आपण, आठवतं ना? मग 2 × 2 किती होणार आहे? 4. आणि 4 × 2 किती होणार आहे? 8. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना रे 2 चा क्यूब किती असणार आहे? 8. लक्षात येईल का? जर मी विचारला 3 चा क्यूब, क्यूब ऑफ 3 तर काय होणार आहे? 3 × 3 × 3. 3 3 जा 9 आणि 9 3 जा 27. याचा अर्थ 3 चा क्यूब किती असणार आहे? 27. आलं लक्षात? हे थोडे पाठच ठेवा, हे आपल्याला माहीतच पाहिजे. 4 चा क्यूब म्हणजेच काय रे? 4 × 4 × 4. 4 4 जा 16 आणि 16 4 जा 64. म्हणजे याचा अर्थ 4 चा क्यूब किती असणार आहे? 64. जर मी तुम्हाला विचारलं 5 चा क्यूब, क्यूब ऑफ 5 म्हणजेच काय? 5 × 5 × 5. 5 5 जा 25. 25 5 जा 125. याचा अर्थ 5 चा क्यूब किती असणार आहे? 125. इथपर्यंत काय आलं? याला काय म्हणतो आपण? क्यूब. म्हणजेच आपण असं लिहिलंय क्यूबचा मिनिंग काय असतो? त्याच संख्येने त्याच संख्येला किती वेळेस मल्टिप्लाय करायचं असतं? 3 टाइम्स. दिस इज नोन ॲज क्यूब. आलं लक्षात? आता आपल्याला बघायचं क्यूब रूट. म्हणजे आता आपण क्यूब केला, आता क्यूब रूट म्हणजे उलटं यायचं आहे. उलटं यायचं म्हणजेच काय करायचं आहे? तर आपल्याला असं विचारतात तर क्यूब रूट कसं इंडिकेट करतात? तर अशा प्रकारे हे कोणाचं साईन आहे? क्यूब रूटचं. आणि हे कोणाचं साईन बघितलं आपण? क्यूबचं. ⁻³ म्हणजे काय? क्यूब. आणि इथं हा जो रूट आहे रूटच्या मध्ये 3 असेल त्याला काय म्हणायचं? क्यूब रूट. याला काय म्हणायचं? क्यूब रूट. सॉरी, याला काय म्हणायचं आपल्याला? क्यूब रूट. अलग लक्षात? मग मला सांगा इथं हे काय असेल रे? क्यूब रूट ऑफ 8. बरोबर ना? हे कसं इंडिकेट करणार आहे? क्यूब रूट ऑफ 8. कोणाचं क्यूब आहे? 8चं. 8चं क्यूब किती असणार आहे मग? 2. जसं 2चं क्यूब किती आहे? तर 8चं क्यूब रूट किती असणार आहे? 2. किती असणार आहे? 2. आता हे काढलं कसं हे तुम्हाला कळालं पाहिजे. बरोबर ना? हे तर आपल्याला लर्न करायचेच आहे. पहिले 1 to 5 पर्यंत लर्न करायचेच आहे. पण हे काढले कसे हे तुम्हाला मी सांगतो. काय करायचं असतं? ह्या 8चे फॅक्टर्स पाडायचे असतात. काय करायचं असतं? 8चे फॅक्टर्स. मग आता बघा हा 8 आहे. 8चे फॅक्टर 8ला कशाने डिवाइड होऊ शकतो? 2 ने होईल का रे? मग 8ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती राहणार आहे? 4. बरोबर ना? कारण की 4 2 जा 8. बरं ह्या 4ला अजून 2 ने डिवाइड होऊ शकतं. मग किती राहणार आहे? 2. कारण की 4ला जर 2 ने डिवाइड केलं 2 राहील ना. म्हणजे 2 2 जा किती होणार आहे? 4. पुन्हा ह्या 2ला 2 ने डिवाइड होऊ शकतो. होईल का? नाही होणार. 2 1 जा 2. आता मला सांगितलं किती 2 आहे बरं? 3 2 आहे. जर 3 नंबर किती नंबर? 3 नंबर. मग बघा याचा अर्थ 8चा अर्थ काय होऊ शकतो बरं? 8चा 2 × 2 × 2 2 × 2 × 2. बरोबर ना? मग 3 संख्या जर सारख्या जर असतील तर त्यापैकी एक संख्या म्हणजे क्यूब रूट असतं. मग याच्यापैकी 3 संख्यांपैकी आपल्या किती संख्या घ्यायच्या असत्या? एकच. 3 संख्यांपैकी किती संख्या घ्यायची? एकच संख्या. म्हणजेच काय असणार? 2. म्हणजे 8चं क्यूब रूट किती असणार आहे? 2. लक्षात आलं की मी काय बोललो? एकदम नक्की? ओके. आता मी तुम्हाला असा क्वेश्चन विचारला क्यूब रूट ऑफ 27
मग आन्सर आपल्याला पाठ करायचं आहे. 27चं क्यूब रूट किती आहे 3. तरीसुद्धा आपल्याला कसं फाइंड आउट होतं हे आपल्याला माहिती पाहिजे. मग ह्या 27ला कितीने डिवाइड होऊ शकतं बरं 3ने. 3ने जर डिवाइड झालं तर 3 9चा किती होणार आहे 27. अजून या 3ला किती डिवाइड होईल रे 3ने. 3 3 9. पुणे या 3ने किती डिवाइड होईल बरं 3ने. मग आता 3 नंबर आले तर किती घ्यावं लागतं आपल्याला एकदाच. म्हणजे याचा अर्थ या 27चं रूट किती असणार आहे 3 असणार आहे. लक्षात येईल का नक्की एकदम. काही डाऊट राहील. आता बघ गंमत बघा काय. मला सांगा आता ह्या ओके इकडं लिहितो मी. ह्या 64चं क्यूब रूट किती असणार किती बरं 64चं 4 आहे. किती आहे 4 आहे. पण मी काय करतो आता याला पण काय करतो फॅक्टरायझेशन करतो बरं का. आता गंमत बघा काय होईल. याचे मी काय करतो फॅक्टर्स पाडतो. मग आता फॅक्टर्स पाडले तर काय बघा. कोणाचे फॅक्टर्स पाडायचे 64चे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे ॲक्च्युली बेसिकमध्ये तुम्हाला झालेलंच आहे. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला युनिट म्हणजे काय रे लास्ट शेवटचा नंबर. ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असतो त्याला नेहमी कितीने डिवाइड होतो 2ने डिवाइड होतो. कितीने डिवाइड होतो नेहमी 2ने. ज्या नंबरची ॲडिशन काय म्हणतो मी ज्या नंबरची ॲडिशन ही 3 किंवा 3च्या पटीत असते 3 किंवा 3च्या पटीत असते त्याला नेहमी कितीने डिवाइड होतं 3ने डिवाइड होतं. मग बघा इथं गंमत हा आपण माशी इथं लिहिलं होतं बघा कशाचं क्यूब रूट काढलं होतं आपण 27चं. ह्या 27ला 2ने डिवाइड होऊ शकतं का रे 2ने डिवाइड होईल का नाही का. कारण की 2ने डिवाइड होण्यासाठी काय पाहिजे आपल्याला युनिट प्लेसला. युनिट म्हणजे इथं काय पाहिजे 0 2 4 6 8 आहे का इथं. म्हणजे याला 2ने डिवाइड होईल का बरं 3ने होईल का नाही आता ते बघायचं. मग आता मी सांगितलं ॲडिशन किती यायला पाहिजे दिलेल्या नंबरची 3 किंवा 3च्या पटीत. मग यांची ॲडिशन करा 2 + 9 किती होणार आहे सॉरी 2 + 7 किती होणार आहे. आणि 9ला 3ने डिवाइड होतं का रे म्हणून आपण याला एक 3 डिवाइड केलं होतं ना मग अशी अलग लक्षात. ओके आता इथं 2ने डिवाइड होईल का रे 4ला हो. मग 2ने डिवाइड करा. पण 2ने डिवाइड करणं म्हणजे काय निम्मे करणं. 6च्या निम्मा किती राहणार आहे 3 आणि 4च्या निम्मा किती राहणार आहे 2. अजून 2ने डिवाइड होईल का रे होईल ना. 2ने डिवाइड झालं तर किती निम्मे करायचे किती आहे 16. अजून 2ने डिवाइड होईल का होईल किती होणार आहे 8. अजून 2ने डिवाइड होईल का हो किती होणार आहे 4. अजून 2ने डिवाइड होईल का हो किती होणार आहे अजून डिवाइड होईल का हो 2ने डिवाइड झालं. आता बघा इकडं काय मी सांगतोय हे कळणं गरजेचं. हे कळालं तर पुढचा प्रॅक्टिस इझिली कळेल तुम्हाला. मग आता बघा मी तुम्हाला आत्ता सांगितलं क्यूब रूट काढायचं म्हणजे काय काढायचं असतं 3 नंबर सारखे घ्यायचे आणि त्याचा एकच नंबर लिहायचा बरोबर ना. मग आता इथं किती रे 2 किती आले 6 टाइम्स आलेले. मग तुम्हाला मी सांगितलं हे 3 वेळेस जे 2 आले त्यांच्यापैकी एकच घ्यायचा. आणि इथं पण किती वेळेस आले बरं 3 वेळेस तो एकदाच घ्यायचा. मग इथं 2 इथं बी 2 यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन 2 2 जा. मग 64चं स्क्वेअर रूट किती आलं रे आलं का ध्यान आलं. ही जर एकदा कन्सेप्ट कळाली तर पुढचा प्रॅक्टिस आहे एकदम इझी. कळालं मी काय बोललो नक्की एकदम. यालाच म्हणतो आपण स्क्वेअर रूट. मग आता स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपल्याला काय करायचे फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची. नाही पुढचं भरपूर आहे. बरं याच्यात पण आहे 125. आता 125चा 5 ने डिवाइड होतं. अशी भरपूर आहे पुढचं एक्झाम्पल पुढं प्रॅक्टिस सेटमध्ये आहे. सर्विस मी तुम्हाला घेणार आहे. फक्त इथं काय लक्षात ठेवायचं फॅक्टरायझेशन झाले का 3 सारख्या नंबरमधून एकच नंबर घ्यायचा म्हणजे काय असतो क्यूब रूट. लक्षात येईल का नक्की. जसे तर किती नंबर आले होते 6. मग 3चा 1 ह्या 3चा 1 मग किती आले 2 2 2 2चं मल्टिप्लिकेशन करायचं 2 2 जा 4 म्हणून 64चं स्क्वेअर रूट किती येणार आहे 4. लक्षात येईल का नक्की एकदम. काही डाऊट राहील. मग हे तुम्हाला मी काय सांगितलं सर्व फक्त बेसिक आणि याच्यावरच आपल्याला पुढचा प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. ओके मग हे पहिले सर्व पटकन लिहून घ्या फास्टमध्ये. काय लिहून बुबडे लक्ष द्या. एक काम करतो फास्टमध्ये तुम्हाला आयुष्यभर कामं पडेल ते. तुम्हाला मी जे आता ट्रिक सांगतो ती नेहमी तुम्हाला कामं पडणार आहे. काय ते सांगतो बघा एक लक्ष द्या रे. 2ने डिवाइड कोणाला होतं 2ने डिवाइड कोणाला होतं ज्याच्या युनिट प्लेसला कोण पाहिजे 0 2 4 6 8. ठीक आहे बरं
3नी डिवाइड कोणाला होतं? 3नी डिवाइड ज्याच्या टोटल नंबरच्या समला, नंबर्स सम किती यायला पाहिजे? 3 किंवा 3च्या टाइम्स, म्हणजे 3च्या पटीत, म्हणजे काय 6, 9 वगैरे वगैरे वगैरे. येईल का लक्षात? नक्की. बरं. 5नी डिवाइड कोणाला होतं? 5नी ज्याच्या युनिट प्लेसला, ज्याच्या युनिट प्लेसला एक तर 0 पाहिजे किंवा कोण पाहिजे? 5 पाहिजे. 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. 10नी डिवाइड कोणाला होतं? 10नी डिवाइड ज्याच्या युनिट प्लेसला कोण असतो नेहमी? ओनली 0. लक्षात येईल का हे? नक्की का? हे लिहायची गरज आहे का? लिहा, पण ते नंतर व्हिडिओमध्ये बघून लिहा वाटलंच तर. हे कळेल का सरांना? हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे कळलं तर पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह होईल, अन्यथा नाही सॉल्व्ह होणार. ओके. मग आता आपल्याला काय बघायचं आहे बरं? आता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.3 काय तो. मग आता 3.3चं फर्स्ट एक्झाम्पल काय ते आपण बघूयात. 3.3चं फर्स्ट एक्झाम्पल, दोनच एक्झाम्पल दिलेले तुमच्या समोर. क्वेश्चन आहे बघा. काय पहिला क्वेश्चन? फाइंड द क्यूब रूट ऑफ फॉलोविंग नंबर. म्हणजे काय फाइंड आउट करायचं आपल्याला? फाइंड क्यूब रूट्स. काय फाइंड आउट करायचं आहे? क्यूब रूट्स काढायचे. कोणाचे क्यूब रूट्स काढायचे बरं? आपल्याला दिलेल्या नंबरचे. मग आता काय काय नंबर आहे आपण बघूयात. ओके. मग आता फर्स्ट क्वेश्चन काय बरं? 8000. याचं काय काढायचं आहे? क्यूब रूट. लक्ष द्या, आता कोणीच लिहिणार नाही, सर्ववरती बघतील इकडे, कोणीच काही लिहिणार नाही. आता आपल्याला पहिला क्वेश्चन आहे काय बरं? 8000. 8000चं काय काढायचं आपल्याला? क्यूब रूट. याचे काय करायचे आपल्याला? फॅक्टर्स काढायचे. आता मी तुम्हाला याची शॉर्ट ट्रिक सांगू तुम्हाला. मी आधीच सांगितलं 3 संख्या सारख्या दिसल्या का त्याच्याऐवजी किती लिहायची? बरोबर ना? इथं किती 0 दिसते यार तुम्हाला? मग त्याच्याऐवजी किती लिहू शकतो आपण? बघा, मी या 3 0च्या ऐवजी किती लिहू शकतो बरं? 1. आणि 8चं क्यूब रूट किती असतं रे? बस याचा आन्सर आलं 20. संपला विषय. याचा आन्सर किती आहे? 20. आलं लक्षात? पण असं जर लिहिलं तर ते काय तुम्हाला मार्क्स थोडे कमी भेटतील. नाही तर अशी ट्रिक्स आहे, पण सांगेल तुम्हाला नंतर. अशा खूप आहे, पण इथं तुम्हाला ही अशी आहे. आलं लक्षात? नका नका एवढं नका करू, त्याला बघून केल्यासारखं होईल ते. आलं लक्षात? नका 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 करू, एवढंच हेच करा. काय आता बघा, याचे फॅक्टर्स पाडायचे. कोणाचे बरं? 8000. एक लक्ष द्या. आता किती डिवाइड होऊ शकतं रे? युनिट प्लेसला किती आहे? 0. म्हणजे किती डिवाइड होईल? 2ने. 2ने जर डिवाइड झालं तर 2ने डिवाइड करणं म्हणजे काय? संख्येच्या हाफ करणं. मग 8चे हाफ किती? 8चे हाफ किती होणार आहे? 4. 0चे काही हाफ होत नाही. संपलं. 8000ची किती होणार आहे? 4000. पुन्हा इथं 0 आहे म्हणजे किती डिवाइड होईल रे? 2ने. 2ने पुन्हा 4ला 2ने डिवाइड केलं किती होणार आहे? 2. 0चे काही होत नाही आहे. पुन्हा 2ने डिवाइड होणार आहे, किती होणार आहे बरं? 1000. किती होणार आहे? 1000. युनिट प्लेसला जर 0 असेल तर 10नी पण डिवाइड होतं का नाही होत? मग आपण काय करू? याला 10नी डिवाइड करू. 10नी डिवाइड करण्याचा अर्थ काय बघा? कशाला 10नी डिवाइड केलं आपण? 1000ला. मग इथं काय? सपोज 1000 आणि 1000ला जर 10नी डिवाइड केलं, आपण काय करतो? 0 0 गेट कॅन्सल, म्हणजे किती राहिला रे? 100. म्हणजे इथं किती राहणार तुमचा? फक्त 100. 1000ला जर 10नी डिवाइड केलं तर किती राहील? 100. बरोबर का नाही? पुन्हा याला किती डिवाइड करू शकतो? 10नी. मग याला जर 10नी जर डिवाइड केलं तर पुन्हा 100ला किती डिवाइड केलं आपण? 10नी. 0 0 गेट कॅन्सल, किती राहणार आहे रे? 10च राहणार आहे. आणि पुन्हा अजून याला किती डिवाइड होईल? 10नी. आणि 10नी जर डिवाइड केलं तर काय होणार आहे? 10/10 म्हणजे 1. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत काय करायचं असतं? आपल्याला डिवाइड करायचं जायचं. हे लक्षात येईल. ही स्टेप कळाली सर्वांना? ही मी पुसली तर चालेल का? बरं. मग आता तुम्हाला मी सांगितलंय काय आहे, इकडे जे आहे का यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हा नंबर असतो. यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणता असतो? हा नंबर. तुम्ही जर 2 × 2 × 10 × 10 × 10 केलं तर आपला आन्सर येणार आहे 8000. पण आपल्याला ते नाही काढायचं, आपल्याला काय काढायचं आहे? क्यूब रूट काढायचं आहे. मग आता काय करायचं? हे जे नंबर आले का याला काय करायचं बरं? 8000चे फॅक्टर्स आहे. हे काय आहे? फॅक्टर्स. काय फॅक्टर्स आले? 2 × 2 × 2 इंटू 10 इंटू 10 इंटू 10. बरोबर ना? आणि तुम्हाला मी सांगितलंय काय? 3 नंबरच्या ऐवजी किती घ्यायचं?
मग ह्या तिघांच्या ऐवजी मी किती घेणार आहे फक्त 2 आणि ह्या तिघांच्या ऐवजी सुद्धा किती घेणार आहे मी फक्त 10. यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे बरं क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू 2 इंटू 10 म्हणजे किती होणार आहे 20. मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला. आलं का लक्षात. क्वेश्चन का आला व्यवस्थित फास्टमध्ये लिहून घ्या. करू का कळले ना. वा 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 तुला कळालं माझ्या जीवनाचं सार्थक झालं इथं. बस आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 2. काय बरं सेकंड क्वेश्चन किती आहे 29. याचं काय काढायचं आपल्याला क्यूब रूट. लक्ष द्या इकडं. क्यूब रूट लिहिताना कसं लिहावं लागतं आपल्याला क्यूब रूट ऑफ 729 हे काढायचं ना आपल्याला. मग आता काय करायचं पुन्हा फॅक्टरायझेशन मेथड. मग पुन्हा इथं काय करायचं आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. कोणाचे फॅक्टर्स पाडायचे रे बाबड्यांनो आपल्याला 729. याला 2 ने डिवाइड होईल का रे 2 ने होईल का नाही कारण की युनिट प्लेसला काय नाही 3 ने होऊ शकतो का. 7 + 2 आणि 9 + 9 18. 18 म्हणजे काय 8 + 1 9. 9ला 9 ने डिवाइड होतं 3 ने डिवाइड होतं का होतं. 9ला कशाने डिवाइड होतं 3 ने डिवाइड होतं. आलं लक्षात. मग डायरेक्ट कितीने डिवाइड करू आता मी इथं 3 ने. आता लक्ष द्या इथं कसं डिवाइड करायचं आहे. ह्या 7ला कशाने डिवाइड करायचं आहे 3 ने. मग 3 2 जा किती होणार आहे बरं 6 होणार आहे. 3 डिवाइड करतो ना आपण म्हणजे काय नाही 3 2 जा किती होणार आहे 6. पण इथं किती रे म्हणजे 1 काय राहणार इथं कॅरी केला. याच्यावरती काय लिहायचं आपल्याला 2 आलं. 3 4 जा किती होणार आहे 12. ओके. आणि इथं पुन्हा 3 जा 9. इथपर्यंत कळालं सरांना. म्हणजे ह्या नंबरला आपण काय केलं 3 ने डिवाइड केलं. काहींना कळालं नसतं मी बाजूला लिहून देतो दाखवतो वाटलं सर. 729ला कशाने डिवाइड करायचं 3 1 जा 3 2 जा किती होणार आहे 6 म्हणजे 1 उरला. याच्यावर काय घेतलं 2. पुन्हा 3 4 जा किती होणार आहे 12 आणि 3 जा 9. आलं का लक्षात. आता याला अजून 3 ने डिवाइड होऊ शकतो बघा. 2 + 4 किती झाले 6 6 + 3 9 म्हणजे याला सुद्धा अजून किती डिवाइड होऊ शकतं 3 ने. मग आता 3च्या टेबलमध्ये 24 आहे का आहे ना. 3 8 जा 24 आणि 3 1 जा 3. येईल का लक्षात इथपर्यंत. बरं अजून पण डिवाइड होऊ शकतं. कशाने डिवाइड होऊ शकतं बरं इथं 3 ने डिवाइड होऊ शकतं ना. पुन्हा 3 ने डिवाइड झालं तर काय होणार इथं 27 3 जा 81. बरोबर ना. बघा ना 3 7 जा 21 2 वरला आणि 3 2 जा 6 आणि 2 किती होणार 8 81. पुन्हा 23ला 7 + 2 म्हणजे किती होणार आहे 9 म्हणजे याचा अर्थ पुन्हा 3 ने डिवाइड होणार आहे. पुन्हा 3 9 जा 27. कळालं ना काय म्हणतोय. या 27ला 9 ने डिवाइड केलं तर काय उरणार आहे सॉरी या 27ला 3 ने डिवाइड केल्यावर किती उरणार आहे 9. पुन्हा याला किती डिवाइड होऊ शकतं 3 ने 3 जा पुन्हा अजून किती डिवाइड होईल 3 1 जा 3. शेवट 1 येईपर्यंत काय करायचं आपल्याला डिवायडेशन करत राहायचं. मग आता मी तुम्हाला सांगितलं आहे काय बरं हे क्यूब रूट ऑफ कोणाचं काढायचं आहे बरं 729. ह्या 729चं काय होणार आहे बरं 3 × 3 × 3 × 3 × 3 × 3 आहे का 1 2 3 4 5 6. आणि तुम्हाला मी काय सांगितलं आहे 3ला 1च घ्यायचं आपल्याला. म्हणजे ह्या 3 पैकी किती घ्यायचे फक्त आता आपल्याला 1 3 आणि यांच्यापैकी काय घ्यायचं 1 3 3 × 3 किती होणार आहे 9. याचा अर्थ क्यूब रूट ऑफ 729 किती येणार आहे 9. लक्षात येईल का नक्की काय एकदा काय डाऊट राहील का नाही घ्यायला. एक काम करू थर्डची मी हिंट देऊ का फक्त नक्की. बघा याच्यातलं आपलं थर्ड एक्झाम्पल काय बरं क्यूब रूट कोणाचं काढायचं आहे 343. तुम्हाला एक हिंट देतो मी डायरेक्ट आन्सर सांगतो.
ॲन्सर 343 हा 7चा क्यूब आहे किंवा याचं क्यूब रूट किती येणार आहे 7. सॉल्व करून देऊ का नको आता? नक्की का एकदम? बरं, हे कोणतं आलं? थर्ड. फोर्थवालं करून देऊ का? 6वालं करून देऊ का? 5थवालं? नक्की का? एकदम शुअर? मग आता आपण एक्झाम्पल डायरेक्ट कोणतं घेऊया? लास्ट 6वालं. याच्यातलं कोणतं एक्झाम्पल घेऊ? 6. काय बरं? क्यूब रूट ऑफ कोणाचं काढायचं आहे? कोण आहे तो? 3 2 6 8 याचं काढायचं, बरोबर ना? चला इकडे लक्ष द्या सर्वांनी 2 मिनटं आता. बरं, फॅक्टरायझेशन मेथडनी काढायचं. कोणाचं काढायचं आहे बरं आपल्या इथं? क्यूब रूट 3 2 7 6 8 याचं काय काढायचं आपल्याला? क्यूब रूट. लक्ष द्या आता 2 मिनटं. हे थोडं मोठं एक्झाम्पल होईल. काय होईल बरं? पहिल्यांदी 2नी डिवाइड. लक्ष द्या रे बाबड्या, लक्ष द्या. काय होणार आहे? 2नी डिवाइड. 2नी जर डिवाइड झालं 32च्या हाफ किती होणार आहे मग? 60. आता 7ला तर काही डिवाइड होईल का? नाही. मग काय घ्यायचं? 6 घ्यायचा आणि एक पुढं कॅरी करून द्यायचं, म्हणजे 16 होईल पुढे गेल्यावर. मग आता इथं किती? 6च राहिले ना. मग 6च्या हाफ किती होणार आहे बरं? 3. ह्या 16च्या हाफ किती होणार आहे? 8. आणि ह्या 8च्या हाफ किती होणार आहे बरं? 4 होणार आहे. म्हणजे 2नी डिवाइड केलं आपण, बरोबर. आता कशाने डिवाइड करायचं आहे पुन्हा? अजून 2नी डिवाइड करू शकतो आपण, कारण की इथं 4 आहे ना, पुन्हा 2नी डिवाइड केलं. मग या 16च्या हाफ किती होणार आहे? 8. 3ला डिवाइड होईल का रे? नाही होणार ना. मग इथं किती कन्सिडर करायचे आपल्याला? 2. एक कॅरी करून टाकू तिकडं आपण, बरोबर. मग ह्या 2च्या हाफ किती होणार आहे बरं? 1 होणार आहे. याला किती केला? कॅरी. मग हा किती होणार इथं आता? 18. 18/2 किती होणार आहे? 9. आणि 4/2 किती होणार आहे बरं? 2. इथपर्यंत कळालं का? हां. अजून किती डिवाइड होऊ शकतं पुन्हा? अजून 2नी डिवाइड होईल ना. मग 2नी जर डिवाइड केलं, 8ला जर 2नी जर डिवाइड केलं तर किती होणार आहे? 4. आता एक रूल माहीत असू द्या. काय? सुरुवातीला तुम्ही 2 संख्यांना डिवाइड केलं किंवा 3 संख्यांना डिवाइड केलं किंवा एकाच संख्याला डिवाइड केलं तरी चालतं. पण तिथून पुढं जे आहे पुढची स्टेप ही किमान म्हणजे एकच संख्याला डिवाइड करावं लागतं, 2 संख्याला डिवाइड करता येत नाही. पण आता मला सांगा, ह्या 1ला 2नी डिवाइड होईल का रे? पॉसिबल नाही आहे. मग आपण कशाला डिवाइड करू आता? 19ला. मग आपण जर एक नंबर एक्स्ट्रा घेतला तर आपल्याला 1 0 एक्स्ट्रा लिहावं लागतं इथं. म्हणजे आता कोणाला आपण डिवाइड करू शकतो? डायरेक्ट 19ला. पण 19ला पण डिवाइड होणं शक्य नाही ना. मग आपण काय करू? 18 घेऊ ना इथं. मग एक काय करू? त्यांना कॅरी करून टाकू. मग 18 झालं इथं आता, बरोबर ना? किती झाला? 18. 18/2 किती होणार बरं? 9. आणि हे 12/2 किती होणार बरं? 6. 12 आहे ना. हा कॅरी इथं केला होता 1 ना, म्हणजे 12 झाला आता. अजून किती डिवाइड होऊ शकतं बरं इथं? 2नी डिवाइड होऊ शकतं. चला काय हरकत नाही. कशाने केलं? 2नी डिवाइड केलं. मग 14ला 2नी डिवाइड केलं तर किती येणार आहे? 20. आणि 96ला 2नी डिवाइड केलं तर काय येणार आहे? 48. बरोबर ना? ओके. नेक्स्ट किती डिवाइड होऊ शकतं अजून? 2ने. 10च्या हाफ किती येणार आहे? सॉरी 20च्या हाफ किती येणार इथं? 10 येणार आहे. आणि 48. आता बघा बरं, ह्या 2नी 4ला जर डिवाइड केलं तर किती येणार आहे? 2. आणि 8ला जर 2नी डिवाइड केलं तर किती होणार आहे? 4. आलं का लक्षात? अजून किती डिवाइड होईल रे इथं? अजूनही 2नी डिवाइड होऊ शकतं, बरोबर ना? मग 10च्या हाफ किती होणार आहे इथं? 5. इथं 2च्या हाफ 1 आणि 4च्या हाफ किती होणार आहे? 2 होणार आहेत, बरोबर का नाही? ओके. अजून किती डिवाइड होऊ शकतं? 2ने अजून होऊ शकतं डिवाइड. 2नी जर डिवाइड केलं, आता बघा आपण 50ला जर डिवाइड केलं 2ने तर किती होईल रे? इथं 51 आहे ना, पण 51ला 2ने डिवाइड होईल का? नाही. मग आपण 50लाच करू, 50. मग 50ला जर 2ने डिवाइड केलं तर किती येणार आहे? 25. 1 कॅरी होईल ना, कारण की हा 51 होता ना, 1 कॅरी केला. मग हा काय झाला आपला? 12. 12/2 किती होणार आहे बरं इथं? 6. किती होणार आहे? 6. आता अजून इथं किती डिवाइड होऊ शकतं? पुन्हा करू 2ने. चला काय हरकत नाही. 2ने जर अजून डिवाइड केलं इथं 25 आहे, पण आपण काय कन्सिडर करू? 24. 24 म्हटलं किती होणार आहे? 12. पुन्हा एक कॅरी करून टाकला 16 होईल ना. मग 16ला 2ने काय होणार आहे बरं? 8. किती होणार आहे? 8 होईल. अजून किती डिवाइड होऊ शकतं? 2ने डिवाइड होऊ शकतं, काय हरकत नाही. 2ने जर डिवाइड केलं तर 12ला 2ने डिवाइड केलं तर 6 आणि 8ला 2ने डिवाइड केलं तर 4. बरोबर का नाही? एक गोष्ट तुम्हाला कळाली का? हा 64 कोणाचा तरी क्यूब आहे. कोणाचा आहे रे? 4चा. मग पुढं करीत नका बसू. कायला करायचं?
ॲन्सर तेच येतं. 4 डायरेक्ट काय करायचं, 64ला काय घ्यायचं, 4 घेऊन टाकू. बरं आता इकडं काय काय उरलं आपण बघूया. आता हे जे फॅक्टर्स पाडले कोणाचे पाडले बरं, 32 768चे काय फॅक्टर्स आले रे, 2 × 2 × 2, 1 2 3 4 5 6 7 8 9, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि अजून कोण उरला इथं, 64. अलग लक्षात काय उरला अजून, 64. एक काम करतो ना आपण, काय करतो आता, 3 नंबरचा एकच नंबर घेतो क्यूब रूटच्या वेळेस. मग आता आपण काय काढणार आहे, क्यूब रूट ऑफ 3 2 7 6 8 इज इक्वल टू, ह्या 3 नंबरच्या ऐवजी किती घेणार आपण, 1. ह्या 3च्या ऐवजी काय घेणार आहे, 1. ह्या 3च्या ऐवजी काय घेणार आहे, 1. आणि 64 हा कोणाचा क्यूब आहे, 4चा क्यूब आहे ना, डायरेक्ट घेऊ शकतो आपण. अलग लक्षात. 2 2 ने केलं तर तेच येणार, पण ते पुन्हा मोठं होत जाईल, काय गरज नाही, आपल्या कळले आयडिया आली, संपला विषय. मग 64चा काय घेतलं डायरेक्ट क्यूब रूट मी 4. आता यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे डायरेक्ट आन्सर येणार आहे 2 2 जा 4 2 जा आणि 8 × 4 किती येणार आहे बरं, 32. हा कोणाचा क्यूब असणार आहे मग, 32चा. किंवा याचा क्यूब रूट किती असणार आहे, 32. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, क्यूब रूट ऑफ 3 2 7 6 8 इज इक्वल टू 32. लक्षात आलं का. थोडं मोठं एक्झाम्पल होते, जास्त लक्षात येईल का, थोडं मोठं आहे, बाकी जास्त काही नाही. व्यवस्थित लिहून घ्या.